ऐन निवडणुकीच्या काळामध्ये केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। कांद्यावरील निर्यात बंदी सरकारनं हटवलेली असून जगभरामध्ये कुठेही $550 प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्यानं निर्यात करता येणार आहे। 7 डिसेंबर 2023ला निर्यात बंदी लागू करण्यात आलेली होती आणि याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसत होता। यानंतर NCELच्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आलेली होती, मात्र याबाबत अनेक तक्रारी होत्या। अखेर काल रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं हा नवा निर्णय घेतला। या निर्णयाचे निर्यातदारांनी स्वागत केलेलं असून यामुळे शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर कांद्याच्या निर्यातीवरून रविकांत तुपकरांनी सरकारवर टीका केलेली आहे, पाहूयात। सरकारने कांदा निर्यात बंदी उठवून जो कांगावा केला ही शुद्ध धुळफेक आहे। कारण कांदा निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली, परंतु निर्यात शुल्क वाढवल्यामुळे व्यापारी आता कांदा निर्यात करायला अडचणी निर्माण करत आहे। त्यामुळे जास्त दराने व्यापारी आता कांदा घेणार नाही। म्हणजे एखाद्याला धावण्याच्या स्पर्धेत उतरवायचं आणि त्याच्या पायात बेड्या टाकायच्या, असा हा उपक्रम सरकारने केलेला आहे। सरकारने ताबडतोब कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।